नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे विसर्जनाचा दिवस आणि खूप असा म्हणजे काय बोलतो दुःखद असा दिवस, कारण आपण बाप्पाला आपण निरोप देणार। थोडं खाली आलेलो दुपारच्या वेळी, जरा दादा मी जरा बघा गावचा खालचा परिसर बघा कसा पावसाने एकदम हिरवागार करून टाकला आहे। तो किती छान वाटतंय आणि इथे पाणी पण कसं वाहून जातंय बघा पर्यामधून, किती छान वाटतंय। ते मस्त असा परिसर आहे गावचा, खूप छान वाटत होता। थोडासा जरा फिरून आल्यानंतर जरा बरं वाटलं जरा। त्याच्यानंतर आम्ही आलो आणि बघा बाप्पाची आता निरोपाची तयारी। आधी गौरी मातेला निरोप देत आहेत आईनी ममता, सगळं गौरी मातेचं काय फुलं वगैरे ते काढून ठेवत आहेत, आभूषण काढून, आणि आता विसर्जनाला चालले आहेत। आईनी ममता तिथे खाली घेऊन चालले आहेत इकडे विहिरीवरती, इकडे ते विसर्जन करणार गौरी मातेचं। त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं पण थोडं जे आभूषणं होते जे खराब पण होतात ना, सगळं काय गुलाल बिलाल टाकून ती काढून ठेवण्यात आली। आणि ते बघा कसं रिकामी वाटते जागा। आता गणपती बाप्पाला पण निरोप द्यायची वेळ आली आहे। खूप असं भरून आलं होतं। चलायचं गणपती चालले गावाला, ट्रेन पडे ना आम्हाला। हे काढायचं आहे ना वरचं, गणपती चालले गावाला। काय नाही तू ये तिथून। मंडळी आता सर्वांचे गणपती खाली येत होते, तर आम्ही जवळ थांबलो होतो घरातच। अनामिका पण होती जवळ, मग विचार केला अनामिकाला पण घेऊन जातो। हे बघा खाली सगळे गणपती बाप्पा आता येत होते सर्वांचे, तर आम्ही पण आता रेडी होऊन खाली जातो। तेव्हा गावातले गणपती तमेव सर्व मम देव देव तस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदर वासुदेव माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र। तशा पद्धतीने सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन झालं। चला म्हणजे भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये, बाय।